हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही या अगोदरचे माझे केरळचे सगळे व्हिडिओज बघितले असतील आणि तुम्हाला आवडलेही असतील. चला तर मग आज आमचा केरळमध्ये लास्ट डे आहे. एलेपीला आम्हाला जायचं होतं. टेकेडीपासून आम्ही सकाळी लवकरच सुटून 7 वाजता प्रवासाला सुरुवात केली. 4 तासाचं अंतर होतं. आम्ही मस्त सकाळी सगळेजण फ्रेश वगैरे झालो. सकाळचा टाईम होता त्यामुळं सगळेजण झोपूनच प्रवास करत होते. सगळ्यांना झोप आली होती कारण आम्ही तिकडे जाऊनच रेडी होणार होतो. 5 तासाच्या जर्नीनंतर फायनली आम्ही एलेपीला पोचलो आणि ही आहे आमची बोट हाऊस बोट काही म्हणू शकता तुम्ही. तर आज आमचा इकडे स्टे होता. आम्ही तर खूप जास्त एक्सायटेड होतो कारण फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमचा हा. बोटमध्ये एंटर केला आम्ही. भरपूर साऱ्या बोट्स अशा लागल्या होत्या. बोटमध्ये एंटर केलं आणि ज्या क्षणाला आपण बोटमध्ये एंटर करतो ना त्या क्षणापासून आपली जर्नी स्टार्ट होऊन जाते. बोट किनाऱ्याला असते अगोदर, त्यानंतर बोट स्टार्ट होऊन जाते. तर हा आहे आमचा लिव्हिंग एरिया विथ टी व्ही. मी रूमचा टूर तर तुम्हाला देणारच आहे. सिम्पलचा असा कोझीसा एकदम छान असा रूम होता. 3 रूम होते तिकडे. आमची प्रायव्हेट बोट होती. शेअरिंगवाली बोट नव्हती घेतली आम्ही, प्रायव्हेट बोट घेतलेली. खूप छान होतं, मस्त. बोटमध्ये असं रूम, वाव, मी तर एक्सपेक्टच नव्हतं केलं की इतकं सुंदर असेल. विथ खिडकी, इतकी मोठी विंडो, वाव, इतकं छान म्हणजे सगळं वाटत होतं ना. आणि बोट आमची चालूच झाली आहे आता. कायरो पण मस्त एन्जॉय करत होता आणि हा व्ह्यू होता विंडोमधून. खूप छान वाटत होता. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी जसं इमॅजिन केलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त छान वाटत होतं तिकडे आम्हाला, म्हणजे फील करायला. फर्स्ट त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक आणलं होतं. वेलकम ड्रिंक घेऊन आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो होतो जिकडे सिटिंग एरिया होता, डायनिंग एरिया होता. साऊंड पण चालू होता आणि नित्या आणि कायरो मस्त डान्स करत होते. साऊंड वगैरे चालू होता, गाणी चालू होती. आणि पुढे जिकडे माझे फ्रेंड्स फोटोज व्हिडिओज क्लिक करतायत ना तिकडे असे ओपन स्पेस होता. म्हणजे टॉप व्ह्यू असा तिकडून खूप छान दिसत होता. त्यांनी फ्रूट्स पण आणून दिले होते. त्यांची सर्विस खूप छान आहे. त्यांनी खूप छान सगळं आमचं म्हणजे सोय केली होती बोटमध्ये. आणि हा इतका सुंदर व्ह्यू, वाव, मला तर आत्ता बघताना पण इतकं म्हणजे वेगळं फील होतं आहे ना. खूप छान फील होत होतं. आणि तिकडे भरपूर साऱ्या बोट्स होत्या. आपण म्हणजे ट्रॅव्हल बाय रोड कदाचित वेळ लागत असेल, मग बोटनी तिकडे लोक ट्रॅव्हल वगैरे पण करत होते. तशा पण बोट्स होत्या, हाऊस बोट पण होत्या, भरपूर प्रकारच्या बोट्स होत्या. खूप छान वाटत होतं, मस्त बोट्स होत्या. आणि मग 2:30 वाजले होते. 2:30 वाजता त्यांनी आम्हाला आमचं जेवण दिलं होतं. जेवणामध्ये प्लेन राईस, तोंडलीची भाजी, बीन्सची भाजी, सलाड, सांबार, फिश फ्राय केलं होतं. आणि त्यानंतर एक व्हेज करी होती का फिश करी होती. मी तर सिम्पल खाल्लं होतं, बीन्सची भाजी, चपाती, कारण मला थोडा ॲसिडिटीचा त्रास होत होता. सगळ्यांनी मस्त जेवण एन्जॉय केलं कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. नाश्ता पण आम्ही व्यवस्थित केला नव्हता. आम्ही जेवण करतानाच ना पाऊस चालू झाला होता. बारीक बारीक पाऊस चालू झाला होता, थंड थंड हवा. आणि बोट एका ठिकाणी त्यांनी स्टॉप केली होती. म्हणजे आपण जेवेपर्यंत अर्धा तास बोट स्टॉप करतात आणि मग जेवण झाल्यानंतर परत आमची जर्नी स्टार्ट झाली होती. म्हणजे परत बोट स्टार्ट झाली होती. जेवल्यानंतर सगळेजण छान फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते. मी मस्त जाऊन बसले होते. पाऊस पण पडत होता, व्ह्यू एन्जॉय करत होते. पण अजून बोट चालू नव्हती झाली कारण अर्धा तासाचा पिरियड होता, त्यानंतर ती चालू होणार होती. आणि बोट चालू झाल्यानंतर वाव, आजूबाजूला असं गावमध्ये पाणी. आणि मला पाण्याची इतकी भीती वाटते, पण ठीक आहे, हे बॅकवॉटर होतं त्यामुळं जास्त काही म्हणजे असं लाटांची वगैरे काही भीती नव्हती. नॉर्मलच असं मोमेंट होत होतं आणि इतकं जाणवत पण नव्हतं की बोट चालू आहे. ही घरं होती अशी आजूबाजूला, नारळाची झाडं. आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे असं रिस्की असं काहीच वाटत नव्हतं, सेफच होतं सगळं. कायरो ड्रायव्हर सीटवर बसून बोट चालवण्याचा प्रयत्न करत होता, पण बोट काय चालत नव्हती, एकाच ठिकाणी थांबली होती. त्याचे फोटोज व्हिडिओज क्लिक करत होते मी. संध्याकाळी त्यांनी आम्हाला नाश्त्याला कांदा भजी दिली होती, कॉफी, चहा, जे पण तुम्हाला पाहिजे ते आपल्याला ते प्रोव्हाइड करतात. आणि त्यानंतर मग बोट एका ठिकाणी त्यांनी थांबवली होती गावाजवळ, जिकडे फिश मार्केट होतं. आपण खाली उतरून फिश वगैरे खरेदी करू शकतो आणि गावात पण जाऊ शकतो. पण फिश घ्यायला फक्त कुणाल आणि माझे फ्रेंड्सच उतरले होते कारण की पाऊस चालू झाला होता. आणि गावात जाण्यासाठी पण मग तेवढा आम्हाला काही चान्स नाही मिळाला. मग आम्ही बोटमध्येच होतो. बोट तिकडून मग निघाली होती आणि
पुढे मग आम्ही जिकडे आम्हाला स्टे म्हणजे रात्री आम्ही जिकडे थांबणार होतो तिकडे त्या लोकेशनला बोट जात होती, कारण 8 वाजेपर्यंत त्या लोकेशनला पोचायचं असतं आणि मग तिकडे आपण रात्रभर स्टे करत असतो. ही पण एक वेगळ्या प्रकारचीच बोट होती, भरपूर साऱ्या बोट होत्या. आणि मग तिकडे थोड्या वेळानंतर अमूल आईस्क्रीम आलं होतं. सगळे बघून खूप चकित झालेली की बोटमध्ये अमूल आईस्क्रीम, वाव, मजा आली खरं तर सगळ्यांनी मस्त आईस्क्रीम एन्जॉय केलं. आणि मग थोडाफार आराम केला. मी तर खूप जास्त आराम केला आहे, कारण माझी तब्येत थोडी ठीक वाटत नव्हती, म्हणून मी रूममध्ये थोडंसं आराम करत होते, झोपले होते. संध्याकाळची वेळ होत होती आणि संध्याकाळी तर बोटमधून व्ह्यू इतकं सुंदर वाटत होतं ना. बारीक बारीक पाऊस पडतो आणि सगळ्या बोट्स आता आपापल्या लोकेशनवर जात होत्या. जिकडे आपल्याला रात्रभर थांबायचं आहे त्या लोकेशनला बोट जात होत्या. 8 वाजेपर्यंत म्हणजे पोचून जातात बोट जिकडे आपल्याला म्हणजे स्टे करायचं आहे तिकडे. कायराला इकडून बघायचं होतं वरती चढून खाली कसं दिसते किंवा काय वगैरे, मग मी त्याला इकडे दाखवत होते सगळं काही. तोही खूप छान एन्जॉय करत होता, त्यांनी फार सपोर्ट केला, अजिबात त्रास नाही दिला. त्याच्यासाठी पण सगळं काही फर्स्टच होतं हे, आणि त्याला घेऊन आमचा पण फर्स्टच एक्सपिरियन्स होता, तर तो एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप त्यांनी सपोर्ट केला आहे आम्हाला. संध्याकाळी अंधार झाल्यानंतर कपल डान्स करत होतो आम्ही इकडे, आणि त्यानंतर आम्ही ग्रुप डान्सही केला होता जेवणानंतर. डान्स वगैरे झाल्यानंतर आम्ही माझे जे फ्रेंड आहे गोलू आणि वैष्णवी, त्यांची 6 मंथ्स ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं होतं. केक कट केला होता आणि नित्याचा पण बड्डे होता, तर तो बड्डे आम्ही सेलिब्रेट केला होता. पण ते क्लिप माझ्याकडून डिलीट झाले, त्यामुळे मला ॲड नाही करता आले. त्यानंतर ग्रुप डान्स चालू होता सगळ्यांचा, जेवण वगैरे करून ग्रुप डान्स वगैरे करून आम्ही सगळेजण झोपून गेलो होतो, कारण बोटवर 10 वाजेपर्यंतच म्हणजे परमिशन असते साऊंड वगैरे म्हणजे साऊंड वगैरे चालू ठेवायची. 10 नंतर सगळं बंद करावं लागतं आणि 10 नंतर झोपावं लागतं, कारण सकाळी 6 वाजता गरम पाणी स्टार्ट होऊन जातं आणि पावणे 7पर्यंतच असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आहे, आणि 8 वाजताच बरोबर त्यांनी आम्हाला नाश्ता दिला होता. नाश्त्याला इडली, सांबर, चटणी, डोसा होता. खूप छान होतं, नाश्ता पण खूप छान होता. 8 वाजता आम्ही नाश्ता वगैरे करून 9 वाजता चेकआउट करायचं होतं. त्यांचे काही रूल्स असतात, ते आपल्याला व्यवस्थित फॉलो करावे लागतात. त्यानंतर आम्ही निघालो होतो कोचीनच्या रस्त्याला जाण्या अगोदर LAPमध्ये लाईट हाऊस आहे, आम्ही लाईट हाऊसमध्ये गेलो होतो. जवळजवळ 200-300 पायऱ्या चढून आम्ही इतक्यावरती गेलो होतो, खूप उंचावर होतो, आणि फर्स्ट टाईमच मी इतक्यावरती गेले होते लाईट हाऊसमध्ये. ह्या अगोदर बघितलं होतं पण फर्स्ट टाईमच गेलेले. अशा काही पायऱ्या होत्या तिकडे, म्हणजे पायऱ्या पण फार रिस्की होत्या, पण कायरवी व्यवस्थित चढला होता. आम्ही ते सगळं चढून वरती गेलो होतो. वरून खूप छान व्ह्यू होता आणि जवळच ना बीच पण होता, LAP बीच. पण LAP बीचला काही आम्हाला जाता नाही आलं, कारण की फार गरमी होती, ऊन खूप होतं, मग मुलं पण होती, त्यामुळं आम्ही काही गेलो नाही. मग आम्ही लाईट हाऊसलाच थांबलो, आणि तिकडे ना इतकं गरम होत होतं, म्हणून एक रूम होतं जिकडे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते, म्हणजे जेवढे लाईट्स असतील जगामध्ये बहुतेक ते सगळे लाईट्स होते. तिकडे आम्ही गेलो होतो, तिकडे AC रूम होता, मग तिकडे थांबलो आणि मग आम्ही लगेचच कोचीनला सुरुवात केली जाण्यासाठी. कोचीन तिकडून म्हणजे 1.5 तासाचं अंतर होतं. 1.5 तासाच्या अंतरानंतर आम्ही कोचीनला पोचलो होतो. मग तिकडे आम्ही एका ठिकाणी जेवण केलं. भरपूर वेळ होता आमच्याकडे, कारण संध्याकाळी आमची फ्लाईट होती. तर मग आम्ही बीचवर गेलो होतो. तिकडे बीचवर थोडा टाईमपास केला, कारण बराच वेळ होता, संध्याकाळीपर्यंत आम्हाला टाईमपासच करायचा होता. 1-2 ठिकाणी आम्हाला जायचं होतं, पण तिकडे जाणं आम्हाला काही इतकं योग्य नाही वाटलं. मग आम्ही बीचलाच थांबलो, फोटो वगैरे काढले, थोडा टाईमपास केला, खाल्लं वगैरे, काही शॉपिंग वगैरे केली, मॅग्नेट्स वगैरे असं काही खरेदी केलं. आणि मग तिथून आम्ही स्ट्रीट शॉपिंगचं मार्केट आहे तिकडे, तर तिकडे गेलो होतो. तिकडे शॉपिंग तर काही करायची नव्हती, म्हटलं थोडंसं फिरून येऊया, म्हणजे जसं पुण्याला तुळशीबाग वगैरे असतं तशा टाईप मार्केट होतं तिकडं. म्हणजे मग तिकडं गेलो होतो. तिकडे कायरवनी डोसा वगैरे खाल्ला, कुणालनी खाल्ला. मला तर भूक नव्हती, कारण माझं पोट खराब झालं होतं, मी काहीच खाल्लं नव्हतं. मी असा विचार केला होता की मी एअरपोर्टलाच खाऊन घेईल.
मग ते सगळं बघितल्यानंतर मग आम्ही कोचीनला पोचलो. माझ्या फ्रेंड्स लोकांना आम्ही रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं आणि तिकडून आम्ही एअरपोर्टला पोचलो. एअरपोर्टला आतमध्ये चेक इन केलं, बॅग्स वगैरे दिल्या आणि मग आम्ही KFCला गेलो होतो. KFCला मी बर्गर खाल्लं, कायरोनी फ्रेंच फ्राईज खाल्लं. आमची 11 वाजताची फ्लाईट होती, पण ती 11:30 वाजता येणार होती. डिले झाली होती अर्धा तास. मग आम्ही 11:30 वाजता फ्लाईटमध्ये बसलो. तिथून आम्ही पुण्याला गेलो होतो. कायरो तर फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या लगेचच झोपून गेला होता. कुणाल आणि कायरो दोघेही झोपलेले. मी काही झोपले नव्हते. मी एन्जॉय करत होते, कारण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता फ्लाईटचा. कायरोचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता, म्हणजे फर्स्टच फ्लाईट होती त्याची. पण त्याला खूप झोप आली होती, त्यामुळं तो फ्लाईटमध्ये म्हणजे फ्लाईट सुरू होण्याच्या अगोदरच झोपला होता. आणि जेव्हा आम्ही पोचलो पुण्याला, त्यावेळेस उठल्यानंतर तो विचारत होता, मम्मा फ्लाईटमध्ये जायचं आहे का आपल्याला. पण त्यावेळेस आम्ही तिथं पोचून गेलो होतो पुण्याला. जवळजवळ 2 वाजता आम्ही पोचलो होतो. तिथून आम्ही कॅब करून माझ्या नंदेच्या घरी गेलो. 1 दिवस पुण्याला स्टे केला आणि सेकंड डेला आम्ही नाशिकला आलो होतो कॅब करून. तर अशी होती आमची केरळची जर्नी. सगळं मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा म्हणजे आम्ही जो काही एन्जॉय केला आहे वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.